पाण्यासाठी या ठिकाणी चर खोदलेला आहे आणि याच चराच्या माध्यमातून याला पाणी दिलं जातं. आता खऱ्या अर्थानं हे खूप सायंटिफिक आहे, कारण पाणी देत असताना एक लक्षात घ्या, खोडापसली जी मुळं असतात ही ऍब्सॉर्प्शन करणारी मुळं नसतात. ही मुळं फक्त एकच काम करतात, पंपिंग करण्याचं. आणि ह्याचे जे पाणी शोषणारी जी मुळं असतात, ही मुळं ज्यावेळेस 12 वाजताची जी सावली पडते त्या सावलीमध्ये खोडापासून अर्धा अंतर मार्क करा आणि तिथून अर्ध बाहेरचं जे अंतर आहे त्याच भागामध्ये ह्याचे शोषण करणारी, जी पाण्याचं शोषण करणारी जी मुळं आहेत ती असतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही पहा, मी ज्या ठिकाणी उभा आहे हा फरो आहे आणि हे एकदम अत्यंत सायंटिफिकली या ठिकाणी पाणी देण्यासाठी आळे बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये खोडापाशी जास्त कीड किंवा रोग या ठिकाणी जाणार नाही, कारण पाणी तिथपर्यंत जाणार नाही. खोडाचा भाग जो आहे, आतला भाग हा कोरडा राहणार आहे आणि त्याच्यामुळे हे जास्त काळ झाड या ठिकाणी जिवंत राहणार आहे. तर या पद्धतीनंच पाणी देण्यासाठी जर तुमच्याकडे खजुराची बाग असेल तर अशाच पद्धतीनं 12 वाजताची सावली मार्क करा, त्याचे बाहेरचे जे पूर्ण फांद्या आहेत तिथून अलीकडे जे अर्ध सेंटरचं डिस्टन्स आहे त्या सेंटरच्या डिस्टन्स मार्क करून त्याच ठिकाणी तुमचं आळं हे तयार झालं पाहिजे.